हा हैदराबादचा विजय नसून हा हैदराबादचा स्टेटमेंट आहे। ज्या लोकांनी हैदराबादला म्हटलं होतं की हैदराबाद 350 रन बनवेल तरी सुद्धा हैदराबाद 19 ओव्हरमध्ये ते रन लुटवू शकते, असे कमजोर बॉलर हैदराबाद जेवढे आहेत, पण सलग एका मागोपाठ एक कंटिन्यू 3 मॅचा जिंकत हैदराबादने दाखवलं की आम्ही कमजोर नाही आहोत, आमच्या पण बॉलिंगमध्ये खूप स्ट्रॉंगनेस आहे। भलेही काही झालं, आमच्याजवळ एक्सपिरियन्स नसला तरी चालते, पण यंगस्टरची टीम आहे आम्हाजवळ, हे दाखवलं हैदराबादने। आज मॅच जिंकून दाखवलं। आणि आपला अभिषेक शर्मा खूप भारी खेळला भावांनो। अभिषेक शर्माची जेवढी तारीफ कराल तेवढी कम आहे। अभिषेक शर्माने 100 बनवलं, 135 रन बनवलं 68 बॉलामध्ये। डीसीने टॉस जिंकून हैदराबादला बॅटिंग करायचा मोका दिला। ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्माच्या बदौलत हैदराबादने 242 रनाच्या लक्ष्य समोर ठेवलं। त्यानंतर बॅटिंग करायला आली दिल्लीने पण ठीकठाक सुरुवात केली। दिल्लीची पारी 195 रनावर थांबली। हैदराबादमधून सर्वात जास्त विकेट घेणारा बॉलर मलिंगा, त्यांनी 4 विकेट घेतलं। डीसी हे मॅच हारली। मॅन ऑफ द मॅच अभिषेक शर्माला मिळाला। अभिषेक शर्माने 68 बॉलामध्ये 135 रनाची धुवाधार पारी खेळली। त्यांनी आपलं शतक कंटिन्यू 2 छक्के मारून पूर्ण केले। अभिषेक शर्माला पारीमध्ये 2 मौके मिळाले। अभिषेक शर्माने सर्व बॉलरला बराबर ठोकलं, बरोबर हिशोब लावलं। 10 छक्के आणि 10 चौके मारून त्यांनी आपली पारी नाबाद पूर्ण केली। अभिषेक शर्माचा साथ दिलं कॅलिसने सुद्धा धुवाधार पारी खेळली। फिनिशिंग टच देण्याचं काम केलं कॅलिस। डीसीच्या बॅटिंगमधून के राहुल, नितीश राणा आणि समीर रिजवीने ठीकठाक पारी खेळली। त्यामधून नितीश राणा हे अर्धशतकीय पारी खेळण्यामध्ये सफल झाला। हैदराबाद ही मॅच जिंकत आता पॉइंट्स टेबलमध्ये 3ऱ्या क्रमांकाला आहे 8 पॉइंट घेऊन, आणि डीसी ही मॅच हारल्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये 5व्या क्रमांकाला आहे। शतकच्या मामल्यामध्ये बोलायला गेलं तर अभिषेक शर्माने विराट कोहलीची बराबरी केली आहे। विराट कोहलीने 485 मॅचा खेळून 9 शतक मारले आहेत, आणि अभिषेक शर्माने 184 मॅचामध्ये 9 शतक मारलेले आहेत, 212च्या स्ट्राईक रेटने। बघू आता आपला यंगस्टर अभिषेक शर्मा कुठपर्यंत जातो। तर अभिषेक शर्मा हा इंडियाचा नंबर 1 T20 बॅटर आहे आणि वर्ल्ड मधला नंबर 1 T20 बॅटर आहे। भलेही काही झालं, अभिषेक शर्माचं T20 वर्ल्ड कप मनासारखं नाही गेलं तरी पण अभिषेक शर्माने शतक मारल्यानंतर साध्या पद्धतीमध्ये सेलिब्रेशन केलं। इंडियन बॅटरमध्ये या हप्त्यामध्ये संजू सॅमसन, तिलक वर्मा आणि अभिषेक शर्माने शतक मारले आहेत। या शतक नंतर अभिषेक शर्माने ऑरेंज कॅप हासिल केली आणि मोस्ट रन गेटर आतापर्यंत अभिषेक शर्मा बनलेला आहे।